डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शून्यातून जग निर्माण करण्याची किमया साधणारे महापुरुष. त्यांचं जीवनचरित्र तमाम भारतीयांना स्फूर्ती देणारं. एका गलितगात्र समाजातला माणूस एवढी भरारी मारतो हे पाहून अनेक समाज वैज्ञानिक आश्चर्यचकित झाले. अशक्यप्राय गोष्ट शक्य झाली. बाबासाहेबांचं चरित्र आजपर्यंत अनेक लेखकांनी लिहिलंय. आजच्या धावपळीच्या जीवनात चरित्र वाचत बसून दिवसेंदिवस मग्न राहण्यापेक्षा कधीही आणि कुठेही ऐकायला मिळालं तर ते कोणाला नकोय. अस्मिता कम्युनिकेशन या ग्रंथप्रसारण वितरण संस्थेनं हे मनावर घेतलं आणि त्या दृष्टीनं प्रवास सुरू केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा नेमक्या शब्दात पकडणं महत्वाचं होतं. आंबेडकरी चळवळीतले एक कर्ते लेखक ज वी पवार यांनी ते लिहावं असं आम्ही ठरवलं आणि त्यांनी ते अक्षरशः 4-5 दिवसात लिहून दिलं. आंबेडकरी समाजातील तरुण हे चरित्र ऐकून स्फूर्ती घेतील अशी आशा आहे. लेखन आणि वाचन यात फरक असतो, त्यामुळे याला काही मर्यादा असतील, काही उणीवा असतील तर जाणकारांनी आमच्या त्या निदर्शनास आणून दिल्यास त्या दूर करण्याचं आम्ही प्रयत्न जरूर करू. या कॅसेट सीडी निर्मितीत सहभागी असलेले रत्नाकर तारदाळकर, पार्श्वसंगीत देणारे स्वप्नील कदम, तसंच ध्वनी संयोजक आणि संकलक उमेश गुजर आणि आमचे वितरक यांचे विशेष आभार. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करोडो लोकांना गुलामगिरीतून मुक्त करणारे मुक्तिदाते. त्यांच्या जन्माआधी काळोखाचं साम्राज्य होतं. भारतातील करोडो अस्पृश्यांचं जीवन अंधकारमय होतं. त्यांच्या पायात मनामनांच्या शृंखला बांधलेल्या होत्या. रूढी आणि परंपरा यांच्या मगरमिठीत अस्पृश्य माणूस कोंडला गेला होता. त्याला मुक्तपणे संचार करता येत नव्हतं. त्याचं दर्शनच काय, त्याची सावली सुद्धा त्याज्य ठरवण्यात आली होती. अस्पृश्याचं दर्शन घडू नये, त्याची सावली पडू नये म्हणून इथला रूढीप्रिय माणूस काळजी घेत होता. रस्त्यावर चालल्यावर त्याच्या पाऊलखुणांनी इतरांना बाट होऊ नये म्हणून त्याच्या पाऊलखुणा नष्ट करण्यात येत होत्या. त्यासाठी त्याच्या कमरेला बोराट्याची फांदी बांधण्यात आली होती. थुंकण्यासाठी गळ्यात मडकं अडकवण्यात आलं होतं. पेशवाईची ही देणगी अस्पृश्य माणूस निमूटपणे सहन करत होता. तहानेनं तो व्याकुळ झाला तरी एखाद्या पाणवठ्यावरील पाण्याला तो स्पर्श करू शकत नव्हता. पाण्यासाठी काळा ठिक्कर होईपर्यंत त्याला पाणवठ्यावर तिष्ठत राहावं लागत होतं. एखाद्याला त्याची दया आलीच तर त्याला वरून पाणी पाजलं जात होतं. आपल्या हातानं पाणी प्यायचं, घ्यायचं त्याला स्वातंत्र्य नव्हतं. तो अनेक बंधनांमध्ये जखडला गेला होता. लोटीबंदी, भेटीबंदी, रोटीबंदी आणि बेटीबंदी या बंद्यात तो बंदिस्त होता. स्वतंत्रता, मुक्तता यांची उर्मी त्याला येत नव्हती असं नाही, परंतु हजारो वर्षांच्या अज्ञानानं ठेविले अनंत तैसेचे राहण्यात धन्यता मानत होता. कर्म सिद्धांतानं त्याला पायरीनं राहायला शिकवलं होतं. गुलामगिरी कोणाला प्रिय असणार, परंतु गुलामाला गुलामगिरीची जाणीव कोणीतरी करून द्यावी लागते. ती जाणीव करून दिल्यावर गुलाम स्वतःहून आपल्या मानेवरील जू फेकून दिल्याशिवाय राहत नाही. या गुलामगिरीची जाणीव करून देण्यासाठी, धर्मरूढी फेकून देण्यासाठी महाराष्ट्रातील काही कर्ते समाज सुधारक प्रयत्न करत होते. हजारो वर्ष अवमान करणाऱ्यावर तसंच अवमान सहन करणाऱ्यांवर क्रांतिबा फुले यांनी आसूड मारायला सुरुवात केली. गेंडेची कातडी असलेल्या समाजात चलबिचल सुरू झाली. फुले दाम्पत्यावर दगडधोंडे मारण्यात आले. हे विखुरलेले दगड गोळा करायचे आणि ज्यांनी मारले त्यांच्यावरच त्यांचा वर्षाव करायचा म्हणून गोपाळ बाबा वलंकर आणि शिवराम जानबा कांबळे यांच्यासारखे कर्ते सुधारक दंड थोपटून उभे राहिले. निद्रितावस्थेतल्या समाजाला हळूहळू जाग येऊ लागली. अंधारी रात्र सरून प्रकाशदेही पहाट उगवेल असं वाटू लागलं. अवघा बहुजन समाज अंधारात चाचपडत असताना निबिड अरण्यातील काळोखाला चिरणारी एक प्रकाश शलाका जन्माला आली. अंधार कितीही गडद असो, एखादा प्रकाश किरणही त्या अंधाराला चिरू शकतो. इथे तर एक प्रकाश शलाका जन्माला आली. या प्रकाश शलाकेचं नाव होतं भीमराव रामजी सकपाळ. 14 एप्रिल 1891 रोजी
मध्य प्रदेशातल्या महू या लष्करी छावणीत ही शलाका तेजाळली. तिनं आसमंतावर आपली प्रभा फाकवली. वडील सुभेदार रामजी सतपाळ यांचा चेहरा उजळला. आई भीमाबाईला कळून चुकलं की हे बाळ सामान्य नाही. ते भीम पराक्रम करणार, आपल्या ज्ञाती बांधवांना हात देणार, आणि म्हणून या बाळाचं नाव ठेवण्यात आलं भीमराव. त्याच्याकडून भीम पराक्रमाची अपेक्षा करण्यात आली. परंतु तो बाळ आपल्या मातापित्यांसाठी भिवा होता. अत्यंत कळखोर आणि खेळकर असा भिवा आपल्या सवंगड्यांसह खेळत असताना अनेक रूढींना, परंपरांना भिवत होता. आपल्या भीमप्रतापानं परंपरेला हादरा देणारा तो एक प्रभंजन होता. जातीयतेचा पालापाचोळा त्याला भिरकावून द्यायचा होता. तसं या बाळाचं मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातलं. रत्नागिरीच्या समुद्रानं कितीतरी नररत्नांना जन्म दिला. परंतु ज्याच्या झळाळीनं अवघ्या जगाचे डोळे दिपले असं हे एकमेव रत्न. बाकीच्यांना रत्न म्हणायची, परंतु त्यांची अंगभूत प्रभा 1-2 मैलापुरती वा एका दुसऱ्या प्रांतापुरती मर्यादित असायची. भीमराव सतपाळ, जो पुढे सकल जनांचा पालनहार आंबेडकर या नावानं ओळखला जाऊ लागला. त्याच्या ज्ञानकिरणांची किमया काही औरच होती. त्याच्या किरणांची प्रभा फाकली आणि जगातले विद्वान मोडीत निघाले. एका सैनिकी छावणीत भिवा आपलं दैनंदिन जीवन जगत होता. परंतु ही छावणी सतत हलत राहिली. वडिलांची जिथे बदली व्हायची तिथे भिवाला आपल्या कुटुंबियांबरोबर जावं लागत होतं. भिवाचे दिवस तसे मजेत चालले होते. पण एक दिवस अचानक तो 5 वर्षांचा असताना, म्हणजे 1896 साली त्याच्या शिरावरचं एक छप्पर नष्ट झालं. आई भीमाईचा सातारा कॅम्पमध्ये मृत्यू झाला. भिवा आईच्या मायेला पारखा झाला. डोक्यावरील मायेची सावली नष्ट झाल्यामुळे त्याला रखरखत्या उन्हाची जाणीव झाली. आत्याच्या सावलीत, तिच्या कुशीत हा बाळ आपलं दुःख विसरण्याचा प्रयत्न करू लागला. आईच्या आठवणीनं डबडबलेले डोळे आत्याचा पदर ओलाचिंब करत होता. आत्याचे हात डोक्यावरून फिरू लागले की भिवाला हायसं वाटायचं. गर्द सावलीत बसल्याचं वाटायचं. भिवानं शिकावं, मोठं व्हावं, आपल्या समाजाचं पांग फेडावं असं सुभेदार रामजी बाबा यांना वाटायचं. परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. परिस्थितीवर मात करून आपल्या भिवाला शिकवावं म्हणून अर्धी मोठी झोप घेऊन ते उठायचे आणि भिवाला अभ्यासाला बसवायचे. भिवा अभ्यास करायचा घरातल्या घासलेटच्या दिव्याच्या प्रकाशात, आणि भिवा झोपू नये म्हणून रामजी बाबा स्वतः जागे राहायचे. अत्यंत हलाखीत, कधी घासलेटच्या दिव्यावर तर कधी म्युनिसिपालिटीच्या दिव्याच्या प्रकाशात भिवाचा अभ्यास चाले. भिवा तसा मूळचाच हुशार असल्यामुळे 1908 साली मॅट्रिकच्या परीक्षेत पास झाला. अस्पृश्य समाजातील एक विद्यार्थी परिस्थितीवर मात करून मॅट्रिक पास होतो, ही एक अजब घटना घडली आणि म्हणून त्याचा सत्कार करण्याचं ठरलं. मधल्या काळात एका शिक्षकाने भिवाचं आडनाव बदलून स्वतःच त्याला नाव दिलं. भिवाच्याच नव्हे तर कोणत्याही विद्यार्थ्याच्या अभ्यासाकडे पुरेसं लक्ष न देणाऱ्या आंबेडकर गुरुजींनी आपलं आडनाव भिवाला दिलं. भीमराव रामजी सतपाळ या अंबडवेच्या विद्यार्थ्याला आंबेडकर केलं आणि स्वतःच एक आगळ्या प्रकारचं स्मारक निर्माण केलं. भीमराव आंबेडकर मॅट्रिक पास झाले तेव्हा त्यांच्या सत्काराला फार माणसं हजर नसली तरी एका थोर पुरुषाचे आशीर्वाद आणि एका धम्मवेत्याची ओळख झाली. ते थोर पुरुष होते केळुस्कर गुरुजी आणि धम्मवेत्ता होता तथागत गौतम बुद्ध. आंबेडकर नावाची एक कोरी पाटी होती. या कोऱ्या पाटीवर ओरखडे काढण्यासाठी गुरुजींनी भीमरावांना बुद्धचरित्र भेट दिलं. या बुद्धचरित्र नावाचा ओरखडा आंबेडकर नावाच्या कोऱ्या पाटीवर ओढला गेला आणि आयुष्यभर हा ओरखडा आंबेडकरांना अस्वस्थ करत राहिला. बुद्धचरित्रामुळे कधी काळी भारतात समता, स्वातंत्र्य, बंधुत्व नावाची चीज अस्तित्वात होती याची आंबेडकरांना जाणीव झाली. कालची समता आज असमतेत परावर्तित झाली होती. स्वातंत्र्याच्या ठायी पारतंत्र्यानं ताबा घेतला होता आणि बंधुत्व हे साफ लयाला गेलं होतं. कोवळ्या मनावर बिंबलेली ही बुद्धाची तत्वत्रयी पुन्हा एकदा भारतात नांदावी म्हणून त्या बालकानं ध्यास घेतला आणि आपला सगळा प्रवास
त्याच ध्येयाच्या पूर्ततेसाठी खर्ची घातला. भीमराव आंबेडकरांची ज्ञानतृष्णा वाढत गेली. महाविद्यालयात प्रवेश घेतला खरा, परंतु त्यांची जात सावलीसारखी त्यांना चिकटलेली होती. ज्ञानतृष्णा भागवणाऱ्या भीमरावांना वर्णवर्चस्ववादी पाणी पिण्याच्या मडक्याला हात लावू देत नव्हते. तहानलेला भीमराव मडक्याजवळ गेला की एकच गदारोळ उठत होता. भीमरावांना असेच आपल्या पूर्वायुष्यातले गदारोळ आठवत होते. जात, वर्ण व त्यांचा वर्चस्ववाद कळण्याचं ते वय नव्हतं. फळ्यावर गणित सोडवायला भीमराव गेले की असाच गदारोळ उठायचा. फळ्या शेजारी ठेवलेलं आपलं अन्न भीमरावाच्या सावलीनं बाटू नये म्हणून तो गदारोळ व्हायचा. आता भीमराव कारण मीमांसा करू लागले होते. आपल्याला संस्कृत हा विषय घेता येत नाही, त्याचंही कारण ही जातीयताच नाही का? कधी नष्ट होणार ही जीवघेणी जातीप्रथा? दुसरं कोण येणार आहे आपल्या मदतीला? ही प्रथा आपण नष्ट केली पाहिजे. तिच्यासाठी संघर्ष केला पाहिजे, आंदोलन उभारलं पाहिजे. इथला निश्चित पडलेला मांसाचा गोळा देईल का आपल्याला साथ? आपल्या पायातल्या शृंखला तोडून टाकण्यासाठी देईल साथ की मलाच मारेल लाथ? या गोष्टींनी भीमराव अस्वस्थ व्हायचे. अशातच विलायतेसाठी ते बोटीवर चढले. विलायतेला बोटीवरून उतरत असतानाच त्यांना एका वेगळ्या जगाचं दर्शन झालं. इथे माणसं एकमेकाला भेटतात, मिठ्या मारतात आणि माझ्या देशात माणसं सावलीला भितात. माणसाची सावली पडू नये म्हणून काळजी घेतात, निर्बंध टाकतात. इकडे वातावरण कसं मुक्त आहे. हॉटेलमध्ये जा, गाडीत जा, लायब्ररीत जा, तुम्ही फक्त असता माणूस. हा, कधी कधी गोरा माणूस, काळा माणूस असा भेदभाव असतो, परंतु तो जीवघेणा नसतो. जिकडे पाहाल तिकडे समानता, अगदी स्त्री पुरुषांमध्ये सुद्धा. इथला प्रत्येक माणूस मुक्त, स्वतंत्र. बुद्धाचा विचार प्रत्यक्ष जीवनात साकारलेला. आपल्या देशात असं काही घडेल? क्रांतिबा फुले, सावित्रीबाई, वलंकर बाबा, कांबळे यांच्या परिश्रमाचं चीज होईल? भीमरावांना असे अनेक प्रश्न सतावत असतानाच कोलंबिया विद्यापीठानं 2 वर्षात म्हणजे 1915 साली MA ही पदवी दिली. उच्च विद्याविभूषित होणं हे एक स्वप्न असल्यामुळे ते कोलंबिया विद्यापीठात PhDचे विद्यार्थी म्हणून दाखल झाले आणि अवघ्या 2 वर्षात म्हणजे 1917 साली PhD ही मान सन्मानाची पदवी मिळवली. एका अस्पृश्य मुलाच्या नावापुढे पदव्यांची बरीच मोठी रांग दिसू लागली. भीमराव आंबेडकरांनी उच्च विद्याविभूषित व्हावं म्हणून मदतीचा हात 2 राजांनी देऊ केला. पहिला राजा होता रयतेचा राजा शाहू महाराज, तर दुसरा होता बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड. छत्रपती शाहू महाराजांनी तुमचा नेता तुम्हाला मिळाला आहे या भाषेत भीमरावांची पाठ थोपटली होती. बडोद्याच्या नरेशांनी आंबेडकरांना शिष्यवृत्ती दिली आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या राज्यात नोकरी करावी लागेल ही अट घातली. नरेश तसे मोठ्या मनाचे, परंतु तेथील दिवाण हे जातीय भावनेनं अंध झालेले होते. भीमराव आंबेडकरांनी अट पूर्ण करण्यासाठी बडोद्याला पाय टाकले. त्यांना वाटलं आपल्या उच्च विद्येमुळे आपल्याला मान सन्मान मिळेल, मानाची नोकरी तर मिळेलच, परंतु शासन यंत्रणेतील नोकर मंडळी आपला आदर सत्कार करतील. पण कसं काय? एका असामान्य विद्वानाला पावला पावलावर अपमान सहन करावा लागला. 1.5 दंडीचा शिपुर्डा केवळ तो अस्पृश्य नाही एवढ्या बळावर भीमरावांना फाईल देताना बाट नको म्हणून त्या फाईल साहेबांच्या रोखानं फेकत होता. कार्यालयात भीमरावांना एवढे शिकलेलं कोणीही नव्हतं आणि तरीही त्यांना चिकटलेल्या जातीमुळे ते अस्पृश्य ठरले होते. भीमराव ज्या पारशी गृहस्थाकडे भाडेकरू म्हणून राहत होते त्या पारशाला सुद्धा आपल्या धंद्यावर गंडांतर नको म्हणून भीमरावांना त्यांच्या सामानासह रस्त्यावर फेकून देण्यात आलं. भीमराव आंबेडकरांना त्यांच्या जातीमुळे कोणी राहायला घर देत नव्हतं, म्हणून हा विद्वान माणूस 4 दिवस झाडाखाली थांबला आणि अखेर बडोदा सोडून मुंबईच्या सिडनेहॅम कॉलेजात अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नोकरी करू लागला. पण तिथे सुद्धा त्या उच्चभ्रू सुशिक्षितांनी भीमरावांचा अपमान करण्याचा एकही प्रसंग वाया जाऊ दिला नाही. आकाशाला कवेत घेणारी उंच भरारी मारायची असेल तर पक्ष्यांना पंख असावे लागतात. पंखविहीन पक्षी आकाशात भराऱ्या मारू शकत नाही. दलित समाज सुद्धा पंख कापलेल्या अवस्थेत होता. त्याची प्रगती ठप्प झाली होती. त्याला प्रगतीपथावर आणायचं तर त्यासाठी समाज प्रबोधन होणं महत्वाचं होतं.
आणि ते समाज प्रबोधन करण्यासाठी वर्तमानपत्राची गरज होती. पक्षाला पंखाची जेवढी गरज असते तेवढीच गरज समाजाला एखाद्या मुखपत्राची गरज असते हे जाणून आंबेडकरांनी 1920 साली मूकनायक नावाचं पत्रक सुरू केलं. समाज मूक होता, नायकाच्या प्रतीक्षेत होता. राजर्षी शाहू महाराजांनी या मूक समाजाचा नायक कोण आहे हे सांगितलं आणि म्हणूनच भीमराव आंबेडकर यांनी जे पत्रक सुरू केलं त्याचं नाव मूकनायक ठेवलं. नायकत्व स्वीकारलं असलं तरी परदेशातली शिक्षण शिखरं आंबेडकरांना साथ घालत होती. शिक्षण परिपूर्ण करण्याकडे आंबेडकरांचा कटाक्ष होता आणि म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा परदेशात पाऊल टाकलं. शिक्षण पूर्ण होत असतानाच भीमरावांचं लग्नही झालं. भीमरावांच्या पत्नीचं नाव होतं भागीरथी. तीच पुढे रमाई झाली. दाभोळच्या खाडीत माशांच्या पाट्या धुण्याचं काम करणाऱ्या भिकू आणि रुक्मिणी धोत्रे यांची ती कन्या. एकाच वेळी दारिद्र्याशी आणि समुद्रात उसळलेल्या लाटेशी लढता लढता भिकू धोत्रे आणि त्यांची सालस पत्नी रुक्मिणी यांचं निधन झालं. जेव्हा भागीरथीचं भीमरावांबरोबर लग्न नक्की करण्यात आलं तेव्हा लग्न म्हणजे काय हे न समजणाऱ्या वयात साडी सांभाळत भागीरथी मामाच्या खांद्यावर नवरी म्हणून बसली. एका अशिक्षित, सोज्वळ, पापभिरू मुलीचं लग्न एका सुशिक्षित मुलाशी ठरलं. हा मुलगा पुढे आपल्या समाजाचा मुक्तिदाता ठरेल आणि सारा समाज मला आई म्हणून हाक मारेल हे त्या बालिकेला कोणी सांगितलं असतं तर ती खुदकन हसली असती. या लग्नाचं ठिकाणही मोठं मजेशीर होतं. भायखळ्याचा मच्छी बाजार हे लग्नाचं ठिकाण. पावसाची एक सर येऊन गेल्यानंतर कोळणी उठल्या, मच्छी मार्केट साफ धुण्यात आलं आणि त्या ठिकाणी मग भीमराव आणि भागीरथीचं शुभमंगल झालं. भागीरथी तशी सामान्य मुलगी. नवरा नेहमी पुस्तकात तोंड घालून बसलेला. तिला हा माणूस एवढं काय वाचतो याबद्दल तिला आश्चर्य वाटायचं. वयोपरत्वे ती मोठी झाली, संसारात रुळली. आपल्या नवऱ्यानंही इतरांसारखं संसारात लक्ष घालावं, बायकोला किंवा घरच्यांना हवं नको ते पाहावं असं तिला वाटे. पण भागीरथीचा हा नवरा अजब होता. त्याला एखाद दुसरा संसार फुलवायचा नव्हता. लाखो लोकांचे संसार त्याला फुलवायचे होते. लाखो चुलींना विस्तव द्यायचा होता. भागीरथीचं लग्नानंतर नाव रमाबाई ठेवण्यात आलं, परंतु भीमराव त्यांना रामू याच नावानं हाका मारायचे. नळावरच्या बायका आपल्या गळ्यातल्या दागदागिन्यानं रमाबाईला चिडवत असत. त्या म्हणत, अगं तुझा नवरा यासपास करणारा, सूटबूट घालणारा, मग अशी लंकेची पार्वती का तू? तुझ्या अंगावर दागदागिने नाहीत पण गळ्यात एकच डोरलं, ते बी काळ्या मण्याच्या पोतात अडकवलेलं. आमचे मंगळसूत्र बघ, सोन्याच्या चैनीतली. रमाबाईंना क्षणभर त्यांचं पटायचं, पण दुसऱ्या क्षणी त्यांना आपली करारी सासूबाई आठवायची. दागिने केले नाहीत म्हणून माहेरची माणसं भीमाबाईंना टोचून बोलत असत. अवमानाचा आवंडा गिळताना एकदा ती त्वेषानं म्हणाली होती, सोनं सुकत घालण्याएवढी श्रीमंती येईल तेव्हाच माहेरचं तोंड बघेन. स्वाभिमानाचा हा हुंकार रमाबाईंना शक्ती देत होता. नळावरच्या बायकांच्या तोंडाला उगाच लागण्यात अर्थ नाही, पण त्या बायका वारंवार चिडवायच्या आणि म्हणून रमाबाई एकदा उसळून म्हणाल्या, मना तुमच्यासारखं नट्याचं नाही. तुम्ही नटा ना, दागिना अंगभर घाला नाहीतर हातभर, मना काय त्याचं. माझा नवरा हाच माझा दागिना हाय. तो सुखी असला म्हणजे झालं. तो परदेशात शिक्षण घेतोय ना, मी काय दागदागिने करत राहू. रमाबाई खूप सोशिक होती. नवऱ्याच्या शिक्षणात खंड नको म्हणून त्या भल्या पहाटे उठून वरळीला शेणाच्या गोवऱ्या थापायला जात. उद्देश हाच की एवढ्या मोठ्या माणसाची बायको शेण्यात थापते म्हणजे त्याचा अवमानच. भल्या पहाटे उठून जात आणि काळोख पडला की घरी परत. नवऱ्याची नालस्ती होऊ नये, आपल्या परिस्थितीमुळे त्याच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून रमाई अर्धपोटी राहिली. कधी नुसतंच पाणी पिऊन दिवस कंठत होती. डॉक्टर भीमराव आंबेडकर नावाचा एक अस्पृश्य माणूस भल्या मोठ्या पदव्या घेऊन घरी येत आहे याचं समाधान ज्ञाती बांधवांना, सगळ्या सोयऱ्यांना झालंच, पण त्यापेक्षाही रमाईला झालं. साहेब आता येणार म्हणून त्यांच्या स्वागताला त्या लागल्या. ते तिकडे टेबलावर जेवायला बसत असतील, मग इकडे किमान पाट तरी नको का? त्यांना झोपायला गादी आणि मऊ उशी आणलीच पाहिजे.
दिरानं सांगून काय हवं नको ते त्या बघत होत्या. खरं तर त्या फुलल्या होत्या. एकदाचं शिक्षण संपलं, आता आपला नवरा आपल्या जवळच राहणार यानं त्या मोहरल्या होत्या. स्वतःला एखादं नवं लुगडं घे असं दिरानं सांगून पाहिलं, परंतु मला साडी घेण्याऐवजी त्यांनाच एखादा शर्ट घ्या असं त्यांनी सांगितलं. मध्य मुंबईतल्या त्या वसाहतीला बाळसं आलं होतं. अखेर बोट मुंबई बंदराला लागली. भीमरावांच्या जय जयकारात मिरवणूक निघाली. आपला मुक्तिदाता आपल्या बरोबरच आहे हे त्या मिरवणुकीतल्या लोकांना कसं कळणार? रमाबाईच्या मनातल्या कळ्या फुलल्या, त्यांची फुलं झाली. नवऱ्याचं दर्शन झालं. आता हे दर्शन सतत घडणार असल्यामुळे त्या आनंदानं उल्लसित झाल्या होत्या. डॉक्टर भीमराव आंबेडकर आता समाजकार्यात प्रत्यक्ष उतरले होते. त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली. भारतात करोडो लोक बहिष्कृत आहेत. ज्यांना शाळेत आणि मंदिरात प्रवेश नाकारला होता त्या लोकांना त्यांना संघटित करायचं होतं. परंतु समाजात बहिष्कृत लोकांचेही पाठीराखे असतात हे जाणून अशा लोकांचे सहकार्य मिळवायचं म्हणून ही सभा स्थापन केली. ही सभा बहिष्कृतांची नव्हती तर बहिष्कृतांच्या हितकर्त्यांची होती. त्यामुळे तिच्यात अनेक पुरोगामी विचारांचे लोक एकत्रित झाले. यामध्ये चिमणलाल सेटलवाड सारखे लोक अग्रभागी होते. 4 ऑगस्ट 1923 ला तत्कालीन मुंबई राज्य विधिमंडळात एक महत्वाचा ठराव संमत करण्यात आला. विधिमंडळ म्हटलं की त्यात ठराव हे येणारच, परंतु त्यापैकी एखादा ठराव असा असतो की तो इतिहासाला कलाटणी देतो, एखाद्या समाजात आमूलाग्र बदल व क्रांती घडवतो. असाच एक ठराव राव बहादूर सीताराम केशव बोले यांनी मांडला. या ठरावाद्वारे सार्वजनिक ठिकाणचे पाणवठे अस्पृश्यांना मोकळे होणार होते. म्हणजे सार्वजनिक तळी, विहिरी, पाणवठे अस्पृश्यांना मोकळे झाले होते. बहिष्कृत हितकारिणी सभा कृतीशील होते की नाही हे पाहायचं आणि लढवय्या समाजाला लढण्यास उद्युक्त करावं म्हणून या ठरावाची अंमलबजावणी करण्याचं डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी ठरवलं आणि ते एखाद्या ठिकाणाच्या शोधाला लागले. डॉक्टर आंबेडकरांचे वंशज सैनिकामध्ये एक प्रकारची शिस्त असते आणि म्हणून ज्या गावी रिटायर्ड सैनिक मोठ्या प्रमाणात राहतात ते महाड हे गाव निश्चित करण्यात आलं. महाडच्या आसपास कार्यकर्त्यांचा जाळ पसरलेला होता. शिवाय मनुष्य कुमक मुंबईवरूनही नेता येऊ शकत होती. या महाडमधील चौदार हे तळ सार्वजनिक होतं. सुरबा टिपणीस सारखे प्रतिनिधी या शहराच्या नगरपालिकेत होते. चित्रे, सहस्त्रबुद्धे, नाईक वगैरे पुरोगामी लोकांचे आप्तेष्ट या विभागात राहत असल्यामुळे प्रचार यंत्रणा उभी राहू शकेल आणि पहिल्या जनलढ्यास लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल या उद्देशानं भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्रांतीच्या लढ्यास महाड शहर सिद्ध झालं. आसपासच्या खेड्यातील हजारो लोक हातात लाठ्या, काठ्या आणि 3 दिवसांच्या भाकऱ्या घेऊन महाडच्या चौदार तळ्याचं पाणी पिण्यास सज्ज झाले. चौदार असलेलं म्हणजे 4 दारांनी तळ्यात प्रवेश करता येतं असं हे तळ. परंतु या लढ्यानं अस्पृश्यांच्या लढ्याला चौदार केलं. पाणी सुद्धा पेट घेतं ही कवी कल्पना, परंतु इथं ती प्रत्यक्षात लोकांना अनुभवता आली. तो दिवस होता 19 मार्च 1927 चा. कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या वतीनं महाडच्या चौदार तळ्यावर बोले ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी डॉक्टर आंबेडकर आपल्या निवडक सहकाऱ्यांसह महाडला पोहोचले. महाडला एखाद्या सैनिकी छावणीचं रूप आलं होतं, कारण आसपासचा अस्पृश्य समाज डॉक्टर आंबेडकरांच्या आदेशासाठी आसुसला होता. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या ऊर्जस्वल भाषेत अस्पृश्यांच्या गतेतिहासाची उजळणी केली. या विभागातील अस्पृश्यांचा स्पृश्य लोकांवरही दरारा होता, कारण ते सैन्यात अधिकारी होते. लढवय्याची परंपरा असलेले हात आज पैनी मागतात, शिळं, उष्ट, खरकट अन्न खाण्यात धन्यता मानतात. याबद्दल डॉक्टर आंबेडकरांनी जोरदार भाषण केलं. ते आपल्या भाषणात म्हणाले, तुम्ही धरतीला भार आहात. तुम्ही जन्मताच मेलात का नाही? कारण तुमच्या या कर्तृत्वामुळे गुलामगिरीला प्रतिष्ठा मिळतीये. तुम्ही जन्मताच मेला का नाहीत? हे डॉक्टर आंबेडकरांचे शब्द बंदुकीच्या गोळीगत त्यांच्या कानांचे पडदे फाडत निघाले. आम्हीही पराक्रमी आहोत हे पटवून देण्यासाठी
त्यांचे हात सरसावले होते. या कार्यक्रमासाठी राबणारे कर्मवीर संभाजी तुकाराम तथा दादासाहेब गायकवाड, आडरेकर, शिवराम जाधव, गुडेकर, सवादकर वगैरे प्रमुख मंडळी काही आदेश देतात का हे पाहत होते. परंतु आपण ज्या कामाला आलो तेच काम आधी करू असं आंबेडकर यांनी सांगितल्यावर चौदार तळ्याचं पाणी प्राशन करणाऱ्या ठरावाची दुसऱ्या दिवशी अंमलबजावणी करण्याचं ठरलं. त्याप्रमाणे लाईन लावून सभामंडप ते तळ अशी मिरवणूक निघाली. ही मिरवणूक साधी नव्हती. परंपरेनं चाललेल्या रूढीला जाळण्यासाठी ती निघाली होती. पाणी पिणं हे निमित्त असलं तरी त्यामुळे हिंदू संस्कृतीला तो एक दणका होता. ज्या पाणवठ्यावर कुत्री मांजरं सहज पाणी पित होती, इतर धर्मियांना मज्जा नव्हता, त्या पाण्याला हात लावणं हा गुन्हा होता. आणि हा गुन्हा जाणीवपूर्वक करण्यासाठी अस्पृश्य वर्ग हातात काठ्या घेऊन निघाला होता. या मोर्चाचं नेतृत्व अर्थातच डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी केलं होतं आणि त्यांना साथ दिली होती ती चित्रे, नाईक, सहस्त्रबुद्धे, टिपणीस यांनी, या स्पृश्य सहकार्यांनी. अत्यंत धीरगंभीरपणे पावलं टाकत भीमराव आंबेडकर एका दारानं तळ्याच्या काठावर वाकले. त्यांच्यासारखेच सर्व सहकारी चारही काठांवर पाण्याला स्पर्श करण्यासाठी वाकले. डॉक्टर आंबेडकरांनी प्रत्यक्ष पाण्याला हात लावतात ते पाणी थरारून उठलं. पाण्याचा गुणधर्म म्हणजे ते नेहमी समान पातळीत असतं, म्हणजेच त्याला समानता अभिप्रेत होती. या क्षणाच्या आधी जे जे आपल्याला स्पर्श करत ते सगळे असमानतावादी होते आणि म्हणूनच एका समतावाद्यानं स्पर्श करताच पाण्याला कंप सुटला. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या हाताने पाणी प्राशन केलं. कालपर्यंत कोणीतरी वरून वाढायचा, आज हा पायंडा नष्ट झाला होता. आपल्याच हातानं, आपल्या ओंजळीनं जोपर्यंत पाणी प्यायलं जात नाही तोपर्यंत तृष्णा शांत होत नाही. हजारो वर्षांची तृष्णा आज शांत झाली. अनेकांनी आयुष्यात पहिल्या प्रथमच एखाद्या सार्वजनिक ठिकाणचं पाणी स्वहस्ते पिण्याचा पराक्रम केला. इकडे हजारो लोकांनी पाणी पिऊन तृष्णा तृप्त केली. परंतु तिकडे गावात या पाण्यानं स्पृश्यांच्या मनात वणवा पेटवला. त्यांच्या अंगाची लाही लाही झाली. डॉक्टर आंबेडकरांनी धर्म बुडवला. आता त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चोप दिलाच पाहिजे या उद्देशानं गावभर दिंडी फिरवण्यात आली. अस्पृश्यांनी तळ बाटवलं. आता वीरेश्वराचं मंदिर बाटवणार आहेत असा अपप्रचार केला. या अपप्रचाराला हिंदू तेवढा बळी पडला आणि घनघोर युद्धाला सज्ज झाला. महाडमध्ये फिरणाऱ्या अस्पृश्यांना या गुंडांनी गाठलं आणि एकेकाला उंदराला चोपावं तसं चोपलं. रक्तबंबाळ झालेले अस्पृश्य डॉक्टर आंबेडकरांकडे दशास तसं करण्याची परवानगी मागत होते. खुद्द डॉक्टर आंबेडकर यांनाही दगडधोंडे लागले. तेही रक्तबंबाळ झाले. परंतु वळलेल्या मुठींना सैल करण्याची परवानगी त्यांनी दिली नाही. त्या दिवशी डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या अस्पृश्य सहकाऱ्यांना उत्तर देण्याची परवानगी दिली असती तर शेजारच्या सावित्री नदीचा रंग बदलला असता. रक्तानं तीही लाल झालेली दिसली असती. डॉक्टर आंबेडकर यांनी संयम राखला. त्यामुळे चिडलेला माणूस आपल्या गावी आग ओकू लागला. जे महाडला येऊ शकले नाहीत त्यांना स्वहस्ते पाणी पिण्यात काय आनंद असतो याचा अनुभव घ्यायला लावला. महाडचं पाणी थंड झालं, परंतु गावोगावच्या पाण्यानं भडका घेतला. स्पृश्य अस्पृश्य याचा लढा सुरू झाला. आम्हीही माणसं आहोत, मग आम्हाला तुम्ही पिता ते पाणी का पिऊ देत नाही हा प्रश्न ते विचारू लागले आणि उत्तराची अपेक्षा करण्याआधी सार्वजनिक पाणवठे बाटवू लागले. एक सांस्कृतिक लढा कोकणच्या हद्दीत सुरू झाला आणि त्याचे लोण कोकणाबाहेर जाऊन आंबेडकरी चळवळ, तिचा स्वाभिमान, तिची त्यागी प्रवृत्ती, निडरता वगैरे चर्चेचे विषय झाले. त्यातच महाडकरांनी तळ शुद्ध करण्याचा आचरटपणा केला. त्याचं असं झालं, अस्पृश्यांनी तळ बाटवलं. आता भ्रष्ट झालेलं पाणी प्यायचं कसं? आणि पाणी तर जीवन, म्हणजे ते तर अत्यावश्यक अशा अवस्थेत आहे. ते पाणी शुद्ध करण्याची शक्कल ब्रह्मवृंदांनी केली. त्यांनी आपल्या वेदाभ्यासाचा दाखला देऊन सांगितलं की विटाळलेल्या पाण्यात गोमूत्र, शेण असं पंचगव्य म्हणजे गायीपासून निर्माण झालेले 5 प्रकार पाण्यात मिसळावे आणि पाणवठ्यातून 105 घागरी पाणी बाहेर फेकून दिलं की पाणी शुद्ध होतं. म्हणजे माणसानं हात लावला म्हणून पाणी बाटतं, तर पाण्यात
गोमूत्र, शेण वगैरे मिसळलं की शुद्ध होतो, हा माणुसकीला काळीमा लावलेला प्रकार होता. या प्रकारामुळे डॉक्टर आंबेडकर अस्वस्थ तर झालेच, परंतु भयंकर संतापले. माणुसकीचा अवमान करणाऱ्या या प्रकाराविरुद्ध त्यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले. अखेर खालच्या कोर्टानं नाकारलेला न्याय वरच्या कोर्टानं देऊन महाडच्या ब्रह्मवृंदाचे दात पाडले. महाडचा 19 आणि 20 मार्च 1927चा संघर्ष पुढे कोर्ट कचेऱ्यांपुढे आलेल्या धर्मवेत्यांच्या साक्षी, यामुळे महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण घुसळून निघालं. ही घुसळण चालू ठेवण्यासाठी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत नावाचं नियतकालिक सुरू केलं. लढा टोकदार करण्यासाठी या मुखपत्रानं जोरदार लढा दिला. या बहिष्कृत भारत मधून जी घुसळण सुरू झाली ती प्रामुख्यानं महाडकरांची बाजू घेऊन भो भो करणाऱ्या भोपटकरांची चंपी करण्यासाठी. बहिष्कृत भारत हे डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी शस्त्रासारखं वापरलं. त्यामुळे अनेक धर्म मार्तंडांना रणी लोळवलं. डॉक्टर आंबेडकरांचं नेतृत्व झळाळलं ते या वर्तमानपत्रातील सडेतोड लेखांमुळे. बहिष्कृत भारतातील अग्रलेख हे पेटते पलिते होते, परंतु त्यांची दखल मराठी वृत्तपत्र सृष्टीनं घेतली नाही. त्यामुळे टिळकांसारखे लेखक इतिहासाचे मानबिंदू ठरले. डॉक्टर आंबेडकर नाकारले गेले. काल ब्राह्मणी वृत्तपत्रांनी नाकारलेले पत्रकार डॉक्टर आंबेडकर आज आपल्या लेखणीच्या बळावर हृदयाचा ठाव घेत आहेत. महाडमध्ये मारामारी झाली आणि त्यात डॉक्टर आंबेडकर हे वाचले. ही बातमी मुंबईला येऊन थडकली आणि रमाईच्या हृदयाचे ठोके वाढले. महाडमध्ये विरोबाच्या डोंगरावर डॉक्टर आंबेडकर आहेत आणि त्यांना आपण आजच जीवे मारूया असा काही स्पृश्य गुंडांनी ठराव केला. परंतु डोळ्यात तेल घालून डॉक्टर आंबेडकरांचं संरक्षण करणाऱ्या अस्पृश्यांना ही गुप्त बातमी कळली आणि हाती कुऱ्हाडी घेऊन त्यांनी त्या रात्री डॉक्टर आंबेडकरांचं संरक्षण केलं. परंतु यातलं गुपित डॉक्टर आंबेडकरांना कळू दिलं नाही. जेव्हा ही बातमी डॉक्टर आंबेडकरांना कळली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपल्या सहकाऱ्यांचा त्यांना अभिमान वाटू लागला. परंतु इकडे मुंबईत या बातमीचा रमाईवर काय परिणाम झाला असेल याची डॉक्टर आंबेडकरांना कल्पनाही नव्हती. ती माय इकडे त्या बातमीनं थरथर कापू लागली. आपल्या नवऱ्याच्या जीवावर उठलेल्या गुंडांचा खय्यो होईल असा शाप त्यांच्या तोंडून सहजगत्या निघाला. त्यांनी आपल्या माहेरच्या देवीचा धावा केला आणि आपल्या पतीला वाचवण्यासाठी पदर पसरले. रमाई एक देवभोळी बाई, उपास तपास करणारी. तिचा नवरा हा सदा सर्व काळ कार्यकर्त्यांबरोबर कोणत्या ना कोणत्या गावाकडे जाणारा. शिक्षण पूर्ण झाल्यावर तो फक्त आपल्याच वाट्याला येईल असं रमाईला वाटलं होतं. परंतु कित्येक दिवस त्यांचं एकमेकाला दर्शनही होत नव्हतं. सिमेंट चाळी शेजारच्या दामोदर हॉलजवळ डॉक्टर आंबेडकरांचं ऑफिस होतं. घरी जाण्यात आपला वेळ फुकट जाऊ नये म्हणून जेवणाचा डबा तिथेच मागवला जायचा. कधी कधी कामाच्या व्यापामुळे डबा न उघडताच तो परत जायचा, कारण डबा आणणं आणि परत करणं हे काम एका ठराविक वेळी ठराविक कार्यकर्त्यावर टाकण्यात आलं होतं. जड डबा पाहिल्यावर तो कार्यकर्ता आईसाहेबांना आज साहेब जेवले नाहीत हे सांगायचा आणि मग ते ऐकून रमाईच्या मनात शेकडो कारणं उभी राहायची. आपल्या हातचं आवडत नाही, पाठवलेल्या भाज्या आवडीच्या नाहीत, जेवणात मीठ मिरची कमी जास्त झाली का, नाना शंका कुशंका. साहेब मात्र कार्यात मग्न राहिल्यामुळे डबा खायचं विसरायचे आणि एकदा भूक मेल्यावर खाण्याऐवजी डबा परत जायचा. कामाचा विशेषतः महाडच्या कोर्टाचा व्याप वाढल्यावर साहेबांचा डबा अनेक वेळा परत जाऊ लागला. आईसाहेब चिंतेनं खंगू लागल्या. त्यात ही महाडची जीवाचा थरकाप करणारी बातमी. ती मात्र इतकी भेदरली की तिनं जे अंथरूण धरलं ते अखेरपर्यंत सोडलं नाही. आपल्या नवऱ्याच्या यशासाठी उपास तपास करणारी रमाई, पण तिचा उपास चांगल्या कामाच्या आड आला नाही. एकदा डॉक्टर आंबेडकरांनी बोर्डिंग मधल्या मुलांना चांगलं जेवण देण्याच्या उद्देशानं मटणाचा बेत आखला. खरं तर याला निमित्त होतं रामजी बाबांच्या स्मृती दिवसाचं. बाबांच्या स्मृतिदिनी आईसाहेबांचा कडकडीत उपवास. परंतु डॉक्टर आंबेडकरांचा मनसुबा ऐकला आणि त्या मायेनं आपल्या उपासाच्या दिवशी मुलांना मटणाचं जेवण तयार करून वाढलं.
आपणही 4 ठिकाणी जावं, तीर्थक्षेत्रांना भेटी द्याव्यात असं आईसाहेबांना वाटत होतं. त्यासाठी त्यांनी एकदा साहेबांकडे हट्ट धरला की त्यांना पंढरपूरच्या विठाई माऊलीचं दर्शन घ्यायचंच आहे. पंढरपूरला म्हणजेच विठोबांच्या पंढरीला जायचंच असा हट्ट केला. तेव्हा डॉक्टर आंबेडकर त्यांना म्हणाले, अगं आपण आपल्या सेवेच्या बळावर शेकडो पंढरपूर तयार करू. चंद्रभागा नदीच्या पात्रावर उभं राहिलेलं पंढरपूर चालत तुझ्या पायी येऊन पडेल. डॉक्टर आंबेडकरांनी नाही म्हटल्यावर आईसाहेबांचा नाईलाज झाला. परंतु पंढरपूरच्या भेटीचं शल्य त्यांच्या हृदयात काट्यासारखं बोचत राहिलं. महाडच्या क्रांतिकारक लढ्यामुळे डॉक्टर आंबेडकर हे महाराष्ट्राच्या समाज जीवनातलं एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणून आकाराला आलं. लोटीबंदी तोडण्यासाठी महाडचा कार्यक्रम झाला. आता भेटीबंदी तोडण्यास नाशिक शहर सज्ज झालं. ज्या देवाच्या नावानं आपण उपासतापास करतो, त्यांची नावं धारण करतो, त्या आपल्या देवाला आपल्याला साधं भेटताही येत नाही, या बाबीनं अस्पृश्य समाज बिथरला होता. आता डॉक्टर भीमराव आंबेडकरांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना प्रश्न केला, ज्या मंदिरात कुत्री जातात त्यांच्या भेटीला आपल्याला मज्जाव का? आपला बाट आणि कुत्र्या मांजराचा बाट नाही? म्हणजे आपण कुत्र्या मांजरापेक्षा हीन आहोत का? हा प्रश्न बाबासाहेबांनी नाशिककरांपुढे ठेवला आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून मागितलं. नाशिककरांनी एकमुखी मागणी केली की कोणत्याही परिस्थितीत काळाराम मंदिरात प्रवेश करायचा आणि काळारामाचं दर्शन घ्यायचंच. मग त्यासाठी संघर्ष करायची वेळ आली तरी बेहत्तर. या नाशिक परिसरातील मुंबई स्थानिक कार्यकर्ते मोठ्या जोमानं कामाला लागले आणि 2 मार्च 1930 ही तारीख मंदिर प्रवेशासाठी मुकरर केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लढ्याचं नेतृत्व स्वीकारलं. ते 2 मार्चला नाशिकला गेले, परंतु काळाराम त्या दिवशी कडिकुलपात बंद करण्यात आला होता. सरकारनं स्पृश्य लोकांचं ऐकून मंदिराला टाळं लावलं आणि तरीही मंदिर परिसर नाशिक पोलिसांनी बहरून गेला होता. त्या पोलिसांशी 2 हात करण्यास डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी अटेन्शनमध्ये होते. इथे सुद्धा महाडप्रमाणेच तुंबळ मारामारी झाली. बाबासाहेब आंबेडकरांवर दगडांचा वर्षाव करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रक्तानं न्हाले. रक्तबंबाळ बाबासाहेबांना पाहून अनेकांच्या डोळ्यात रक्त साकळलं, परंतु बाबासाहेबांनी पुन्हा एकदा डोळे बंद करून मार सहन केला. महाडची पुनरावृत्ती केली. लोकांना लढ्यास प्रवृत्त करणं हे बाबासाहेबांचं काम होतं आणि ते त्यांनी यशस्वी केलं होतं. महाड आणि नाशिक या शहरात अस्पृश्यांवर परंपरापुष्ट गुंडांनी केलेले अत्याचार सर्वश्रुत झाले. यात महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसनं पूर्णतः हिंदुत्ववाद्यांना सहकार्य केलं होतं. अस्पृश्यांना मार देण्यात काँग्रेसचे नेतेच आघाडीवर होते. त्यावेळची काँग्रेस ही टिळक संप्रदायी होती, त्यामुळे ती पुराणमतवादी होती. काँग्रेस हीच खरी हिंदूंची एकमेव राजकीय शक्ती असं समजलं जात होतं. इतर धर्मियांचे राजकीय पक्ष होते, संघटना होत्या, परंतु स्पष्टपणे काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष आहे असं म्हटलं जात नव्हतं. काँग्रेसचे सर्व कारनामे हे हिंदूंच्या हिताचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय उदय झाला होता. त्यांनी प्रथम आपण अहिंदू आहोत हे जाहीर केलं, कारण आम्ही हिंदू असतो तर हिंदूंनीच आम्हाला महाड आणि नाशिक इथे रक्तबंबाळ केलं नसतं. आम्ही आधीच काँग्रेसच्या गुलामगिरीत आहोत, त्यामुळे त्यांची गुलामगिरी वाढेल, कारण एक प्रकारची राजमान्यता मिळेल. भारतीय स्वातंत्र्याचा तपशील ठरवण्यासाठी गोलमेज परिषद सुरू झाली. या परिषदेवर गांधीजींनी बहिष्कार टाकला, परंतु या बहिष्कारानं काहीही साध्य होणार नाही. इंग्रज आपला निर्णय देतील तो निमूटपणे सहन करावा लागेल, ही आपत्ती येऊ नये म्हणून काँग्रेसनं आपला बहिष्कार उठवला. त्यांचं मागणं एकच होतं, मुस्लिम वा इतर धर्मियांना कितीही झुकतं माप द्या, त्याला आम्ही पाठिंबा देऊ, परंतु अस्पृश्यांना हिंदूंपासून वेगळं ठरवू नका. अस्पृश्यांना जे काही द्यायचं ते आम्ही देऊ, कारण अस्पृश्य हे हिंदू धर्मीय आहेत. या काळात गांधीजींनी अत्यंत दांभिक भूमिका घेतली. अल्पसंख्याक समितीपुढे साक्ष देण्याच्या आदल्या रात्री आगा खान यांची त्यांनी भेट घेतली. जाताना बरोबर कुराणाची प्रत घेऊन गेले. आगा खानानं कुराणावर हात ठेवून शपथ घेतली की तुम्ही ज्या मागण्या मागाल त्याला आम्ही पाठिंबा देऊ.
परंतु डॉक्टर आंबेडकर यांच्या मागण्यांना प्रखर विरोध करूया. पुढे अनेक वर्षांनी पाकिस्तान निर्मिती झाली. त्याला काँग्रेस पक्ष कसा जबाबदार होता याचं हे उदाहरण. म्हणजे मुस्लिम लीगनं कोणत्याही अवास्तव मागण्या मागितल्या तरी त्यांना काँग्रेसचं पाठबळ मिळणार होतं. मुस्लिम लीगची भूक वाढत गेली आणि अखेर देशाचे लचके तोडण्यात आले. गांधीजींच्या कुराण शपथ प्रकरणी डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत कटू प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, एखाद्या बदमाशानं सुद्धा असलं नीच कृत्य केलं नसतं. गांधीजींना चांगल्या वाईटाची चाड नव्हती. ते करतील ते चांगलं, बाकी वाईट ही त्यांची मनोधारणा. गांधीजी अस्पृश्यांना हिंदूंचा एक भाग समजत होते, तर बाबासाहेब काँग्रेसच्या मगरमिठीतून आपल्या समाजाची सोडवणूक करत होते. गोलमेज परिषदेत हिंदू अहिंदू हा वाद पराकोटीला पोहोचला असता नाशिकला पांडव प्रताप ग्रंथाच्या मिरवणुकीच्या वेळी केवळ मिरवणुकीत सहभाग घेतला म्हणून अस्पृश्यांना काळे निळे होईपर्यंत मारण्यात आलं. त्याचे फोटो लंडनला बाबासाहेबांकडे पाठवण्यात आले. बाबासाहेबांनी टाइम्स ऑफ इंडिया मधल्या रिपोर्ट आणि फोटो यांचा हवाला देत सभागृहाला विचारलं की आम्ही जर हिंदू असू तर मग हिंदूंच्या म्हणजे आमच्या धर्मग्रंथाच्या मिरवणुकीत भाग घेतल्यावर आम्हाला जबर मारहाण का? याचं एकमेव कारण म्हणजे आम्ही अहिंदू आहोत आणि हिंदूंच्या ग्रंथांच्या मिरवणुकीत भाग घेतल्याचा अहिंदूंनी गुन्हा केलाय. बाबासाहेबांच्या या तार्किकतेला गांधीजींकडे उत्तर नव्हतं. राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या प्रमुखाला सुद्धा आंबेडकर हे अहिंदू आहेत हे मानण्याशिवाय पर्याय राहिला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वानं आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे भारतातील अस्पृश्य हे अहिंदू आहेत हे मान्य करून घेतलं आणि म्हणूनच त्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला. हा गांधीजींचा घोर पराभव होता. डॉक्टर आंबेडकरांचा दैदिप्यमान विजय होता. भारतातील करोडो लोकांच्या बंधमुक्ततेचा त्यामुळे क्षण जवळ आला. इंग्लंडमध्ये कम्युनल अवॉर्ड किंवा जातीय निवाडा झाला. त्यावर गांधीजींनी मान्यता दिल्याबद्दल सही केली. परंतु भारतात आल्यावर मात्र त्यांनी घुमजाव केलं. गांधीजींची ही प्रवृत्ती अस्पृश्यांच्या परिचयाची होती आणि म्हणूनच गांधीजी इंग्लंडवरून पहिल्या प्रथम म्हणजे 28 डिसेंबर 1931 ला मुंबईत पाय टाकण्यासाठी बोटीतून आले तेव्हा गांधी मुर्दाबाद, आंबेडकर जिंदाबाद अशा घोषणा सुरू झाल्या आणि दोन गटात तुंबळ युद्ध झालं. बाबासाहेबांनी विलायतेत भारतातील अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळवला. परंतु या कम्युनल अवॉर्ड किंवा जातीय निवाड्यामुळे गांधीजी अस्वस्थ झाले. त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध नेहमीच उपोषणाचं अस्त्र उगारलं. सरकारनं गांधीजींना पुण्याच्या येरवडा जेलमध्ये ठेवलं. गांधीजींनी त्याच ठिकाणी आपलं आमरण उपोषण सुरू केलं. गांधीजी हे अस्पृश्यांचे हितचिंतक असल्याचे प्रसार माध्यमांनी घोषित केलं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध त्यांनी मिळवलेल्या स्वतंत्र मतदारसंघामुळे उपोषणास बसलेल्या गांधीजींचं मूळ स्वरूप स्पष्ट झालं. ते दलित विरोधी नसते तर दलितांना मिळालेल्या विशेष अधिकारांविरुद्ध उपोषणास बसलेच नसते. सत्सद विवेकबुद्धी जागृत असलेल्या भारतीयांनी गांधीजींचा तीव्र भाषेत निषेध केला. त्या काळात गांधीजी म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे देश असं समीकरण अस्तित्वात होतं. गांधीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध होते. याचा अर्थ सर्व भारत बाबांच्या विरुद्ध होता आणि अशातच उपोषणास बसलेल्या गांधीजींची तब्येत खालावली. त्यांना देशभरच्या लोकांकडून सहानुभूती मिळू लागली. गांधीजींना सहानुभूती आणि डॉक्टर आंबेडकरांना शिव्याशाप. गांधीजींचे प्राण महत्वाचे होते. गांधीजी तिकडे पुण्यात आणि देशभरचे मोठे नेते बाबासाहेबांच्या मानधरणीला मुंबईला. डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघ नाकारावा, अस्पृश्यांना हिंदू धर्मीय समजण्यात यावं म्हणून बाबासाहेबांना विनवणी करण्यात येत होती. अस्पृश्यांना हिंदू समजण्यात आलं तर त्यांचं भवितव्य हिंदूंच्या हाती जाईल आणि याला बाबासाहेबांचा विरोध होता. त्यांना फारच आग्रह धरण्यात आला. तेव्हा त्वेषानं ते म्हणाले, समोरच्या विजेच्या खांबाला मला लटकवा, परंतु मी माझ्या लोकांच्या भवितव्याशी खेळणार नाही. मला गांधीजींपेक्षा माझ्या समाजाचं भवितव्य महत्वाचं आहे. वातावरण एकदम तप्त झालं होतं. काँग्रेसी गुंडांकडून बाबासाहेबांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या. बाबांच्या जीवाला धोका आहे हे समजून अनेक कार्यकर्ते तहानभूक विसरून बाबांच्या संरक्षणाला लागले होते. मुंबई ज्वालामुखीच्या तोंडावर बसल्यासारखी झाली होती. ज्वालामुखीचा कधी स्फोट होईल याचा काही नेम नव्हता. अखेर काँग्रेसनं गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांना पुढे केलं.
कस्तुरबा बाबासाहेबांना भेटल्या. त्यांनी गांधींच्या प्राणांची भीक मागितली. आपल्या पतीसाठी एखादी पत्नी काय काय व्याप सहन करते हे बाबासाहेबांनी रमाबाईंच्या रूपानं पाहिलं होतं. आणि म्हणून जेव्हा डोळ्यात अश्रू आणून बानी बाबासाहेबांसमोर पदर पसरला तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यांच्या कडा सुद्धा पाणावल्या. त्यांच्यातला पती जागा झाला आणि बाबासाहेब पुण्याच्या रोखानं गेले. तिथं अनेक नेते हजर होते. गांधीजींनी काही पर्याय दिले, काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचवले. तेथेही वितंडवाद झाला, परंतु अखेर समेट झाला. पुणे करार झाला. अस्पृश्यांना काही अधिकार देण्यास गांधीजी आणि त्यांची काँग्रेस तयार झाली. ब्रिटिशांची भूमिका केवळ बघ्याची होती. अखेर दोन्ही बाजूकडील प्रमुखांच्या सह्या झाल्या. करार हा अंमलबजावणीसाठी असतो. काँग्रेसनं गांधीजींचे प्राण वाचवण्यासाठी करार केला, परंतु तो त्यांनी पाळला नाही. डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या समाजाची घोर फसवणूक केली. बाबासाहेब एक वज्र पुरुष. त्यांची कठोरता गांधीजींसह अनेकांनी अनुभवली होती. बाबासाहेब वज्रासारखे कठोर असले तरी लोण्यासारखे मऊही होते. माणसाच्या सर्व भावभावना त्यांच्याही ठाई होत्या. ते एक पती होते, वडील होते, कार्यकर्त्यांचे थोरले भाऊ होते. प्रसंगी ते चिडत, जातीय वादावर तर प्रहार करायला मागे पुढे पाहत नव्हते. परंतु तेच बाबासाहेब एखाद्या सामान्य माणसासारखे वागले हे ऐकून आश्चर्य वाटतं. आपल्या पुस्तकानं भरलेला ट्रंका समुद्रात बुडाला हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा ते रडले. पुस्तकं म्हणजे त्यांचा ठेवा होता. तोच नष्ट झाल्याचं कळल्यावर ते ओक्साबोक्षी रडले. असाच एक प्रसंग होता आपल्या शेवटच्या मुलाच्या मृत्यूच्या वेळी. राजरत्न नावाचा हा मुलगा अकाली वारला. हा मुलगा खूप हुशार आहे, बुद्धिवान आहे याची प्रचिती बाबासाहेबांना आली होती. हा मुलगा जेव्हा मरण पावला तेव्हा बाबासाहेब एखाद्या लहान मुलासारखे रडत होते. रमाई तर ऊर बडवून घेत होत्या. बाबासाहेबांसारखा कठोर माणूस आपल्या मुलाचं दुःख विसरायला तयार नव्हता. ओक्साबोक्षी रडत होता. तेव्हा रमाईनं आपल्याला मनोमन समजवलं. आपले अश्रू पुसले आणि बाबासाहेबांना समजावू लागल्या. रमाई समजवतायत हे पाहिल्यावर बाबासाहेबांना आणखीनच भरून आलं. अखेर ते बाळ जेव्हा अंत्यविधीसाठी उचलण्यात आलं तेव्हा बाबासाहेबांनी हंबरडा फोडला. कार्यकर्त्यांच्या बळावर पावलं टाकत त्या कलेवरासह बाबासाहेब जे उतरले ते पुन्हा त्या खोलीत गेलेच नाहीत. एक तार्किक माणूस, परंतु आपल्या प्रिय मुलाच्या जाण्यानं एवढा हवालदिल झाला की पुन्हा त्या खोलीत पाऊल टाकलं नाही. रमाईना तसं करता येत नव्हतं. त्याही अंतर्यामी फाटल्या होत्या. परंतु त्यांना त्या खोलीत राजरत्नाचा निश्चिंत पडलेला देह दिसायचा. तेव्हा त्या अधिकच खंगत जायच्या. अखेर बाबासाहेबांनी हिंदू कॉलनीत एक घर घेतलं. हे घर म्हणजे बांधकामाचा एक अजब नमुना होता. हे केवळ स्वतःसाठी घर नव्हतं, तर ते ग्रंथघर होतं. आपली ग्रंथसंपदा व्यवस्थित राहावी म्हणून बंगला बांधणारे जगातले ते पहिले गृहस्थ होते. बाबासाहेबांनी आपल्या बंगल्याला राजगृह हे नाव देऊन आपण बुद्धानुयायी होणार याची पुसटशी कल्पना दिली. राजरत्नाला विसरण्यासाठी रमाई राजगृहात आल्या, परंतु इथे आल्यावरही राजरत्नाची आठवण त्या विसरू शकल्या नाहीत. प्रकांड पंडित बाबासाहेब यांच्याबरोबर संसार केला म्हणजे केवळ त्यांच्यासाठी जपतप केले, उपास तपास केले. यशवंत त्यांच्यासारखाच नेहमी आजारी. त्याला हवं नको ते बघणं, औषधोपचार करणं आणि मुक्याला म्हणजे मुकुंदराव यांना यशवंत एवढंच प्रेम देणं एवढंच आता रमाईच्या हाती उरलं होतं. शेणाच्या गोवऱ्या थापणारा रमाईंचा हात आता निर्जीव झाला होता. नव्या घरात आल्या, पण इथेही रोगानं पिच्छा पुरवला. त्या दिवसेंदिवस खंगत चालल्या. बाबासाहेबांचा राजकीय लढा ऊर्जितावस्थेत होता आणि अशा अवस्थेत त्या मरणाची अपेक्षा करत होत्या. त्यांना अहेव मरण हवं होतं, म्हणजे भरल्या कुंकवानं त्यांना अखेरचा प्रवास करायचा होता. बाबासाहेबांनी दुसरं लग्न करावं म्हणून त्या पुन्हा पुन्हा विनवणी करत होत्या. परंतु रामूच्या त्यागापुढे दुसरं लग्न हा विचार तग धरू शकला नाही. एका कार्यक्रमासाठी बाबासाहेब बाहेरगावी गेले होते. रमाईची इकडे घालमेल सुरू झाली. त्यांना मरण हवं होतं, परंतु ते आपल्या नवऱ्याच्या मांडीवर. अखेर 27 मे रोजी बाबासाहेब आले. त्याने कृश झालेलं रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. रमाईच्या डोळ्यातून आनंदाच्या धारा वाहू लागल्या. बाबासाहेबांचे डोळे अश्रूनं डबडबले आणि तेवढ्यात रमाईनं घाई केली.
त्यांनी आपले डोळे मिटले, कायमचे. बाबासाहेबांच्या मांडीवर त्यांचं डोकं आणि डोक्यावर अश्रूंच्या धारा. अखेर बाबांची आवडती रामू, लाखो लोकांची आई, सुडक्याची माय आणि मक्याची मोठी आय आता उरली नव्हती. रमाईच्या मृत्यूनं बाबासाहेब खचले. आपल्या 3 मुलांना मातीआड करणारे बाबासाहेब आपल्या जीवनातलं मीठ संपलं असं कोल्हापूरच्या दत्तोबा पोवारांना म्हणाले होते. बाबासाहेबांकडे पाहिल्यावर त्यांच्या जीवनातलं सगळं काही हरपलं याची जाणीव होत होती. बाबासाहेबांना पटत नव्हतं, परंतु आपल्या श्रद्धावान पत्नीची आठवण म्हणून त्यांनी केस कापले, कफनी वापरायला सुरुवात केली आणि स्वतःला राजगृहात 8 दिवस कोंडून ठेवलं. रमाईला पंढरपूरला जायचं होतं, परंतु त्यांची इच्छा तशीच राहिली. आज जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून अशिक्षित स्त्रिया इथे येतात, तेव्हा राजगृहाला नमन करून हीच आमची पंढरी, इथंच आमची रुक्मिणी राहत होती या जाणीवेनं बहरतात. आपण आपल्या त्यागानं पंढरी निर्माण करू म्हणणाऱ्या बाबासाहेबांनी पंढरी निर्माण केली, परंतु त्यात रुक्मिणी राहिली नाही. बाबासाहेब आता एकाकी पडले. मुलगा यशवंत आणि पुतण्या मुकुंद यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी, त्यांना धंद्या पाण्याला लावण्यासाठी बाबासाहेबांनी काही प्रयत्न केले. येवले हे नाशिक जिल्ह्यातलं तालुक्याचं गाव. या परिसरातील लोकांनी एक परिषद घेतली. 13 ऑक्टोबर 1935 रोजी संपन्न झालेल्या परिषदेचे मुख्य वक्ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या परिषदेतील बाबासाहेबांचं भाषण कमालीचं गाजलं. त्यांनी त्या परिषदेत गर्जना केली की मी कोणत्या धर्मात जन्माला यावं हे माझ्या हाती नव्हतं, त्यामुळे मी हिंदू म्हणून जन्माला आलो, परंतु हिंदू म्हणून मी मरणार नाही. म्हणजे बाबासाहेबांनी धर्मांतर करायचं ठरवलं होतं, पण कोणता धर्म घ्यायचा हे ठरवलं नाही. बाबासाहेबांच्या या भाषणामुळे अनेक धर्माचे लोक आनंदित झाले. जो तो धर्मप्रमुख बाबासाहेबांकडे आमच्याच धर्मात या असा आग्रह करत होते. काहींनी तर आमिष दाखवली. ही आमिष दाखवण्यात हैदराबादचा निजाम मागे नव्हता. ख्रिश्चन, शीख, मुस्लिम इतकंच काय, जैन धर्मगुरूंनी सुद्धा अपेक्षा केली होती. हिंदू नेते तर बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडून जाऊ नये अशी गळ घालत होते, परिस्थिती सुधारत असल्याचा हवाला देत होते. बाबासाहेब हे कोणत्याही आमिषाला बळी पडणारे नव्हते. त्यांचा स्वतःचा अभ्यास चालू होता. शीख मंडळींनी फारच आग्रह केला तेव्हा आपला मुलगा आणि पुतण्या यांना पंजाबमध्ये त्यांनी पाठवलं. त्यांचा अहवाल मागितला. एकही धर्मप्रमुख बाबासाहेबांपर्यंत पोहोचला नाही, तो गौतम बुद्धाच्या धर्माचा. केळुस्कर गुरुजींनी बुद्ध चरित्र दिल्यापासून बुद्धाच्या समतावादानं भीमराव ते बाबासाहेब हे संतोषलेले होते, परंतु कोणत्या धर्मात जायचं याचा निर्णय ते एकाएकी करणार नव्हते. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या घोषणेनं धार्मिक वातावरण ढवळलं गेलं होतं. या वातावरणातच 31 मे 1936 रोजी मुंबईला एका परिषदेत बाबासाहेबांचं भाषण झालं. धर्मांतरामागील भूमिका विशद करणं हा त्यांचा उद्देश होता. हे भाषण मुक्ती कोणपथे या नावानं प्रसिद्ध आहे. या भाषणात बाबासाहेब म्हणाले, तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल, स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर त्याला एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे हिंदू धर्माचा त्याग करणं. हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी, परंपरा, गुलामगिरी, व्यक्ती विकासाचा कोंडमारा हे सगळं नाकारायचं असेल तर फक्त हिंदू धर्म सोडून जायचं. हिंदू धर्म सोडायचा, परंतु कोणत्या धर्मात प्रवेश करायचा हे स्पष्ट शब्दात बाबासाहेब सांगत नव्हते. आपल्या अनुयायांना धर्मांतराची किती आवश्यकता आहे एवढंच पटवायचं होतं आणि त्यासाठी मुक्ती मिळवण्यास हिंदू धर्म ठोकरणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. खरं तर अत्यंत खुलासेवार असं हे भाषण, परंतु त्याआधी अस्पृश्यातल्या काही जातींनी धर्मांतर करण्याऐवजी हिंदू धर्म सुधारणांवर भर दिला होता. हिंदू धर्म सुधारणं म्हणजे काळ्या कातळावर बीजारोपण करणं हे बाबासाहेबांना पटत होतं, परंतु ते सगळ्यांनाच पटलं नव्हतं. म्हणून काही सहकारी, विशेषतः महारेतर मंडळी नाखुश झाली. अगदी सुरुवातीला वसईच्या वसईकर या चर्मकार मंडळींनी धर्मांतर करण्याचा ठराव पास केला होता, परंतु आता काही चर्मकार बाबासाहेबांच्या निर्णयाच्या विरुद्ध दबक्या आवाजात का होईना बोलू लागले. बाबासाहेब एका जाती जमातीचे नेते नव्हते, त्यामुळे
धर्मांतर फक्त एका जातीपुरतच मर्यादित राहावं हे बाबासाहेबांना मान्य नव्हतं. चर्मकार समाजातील अनेक कार्यकर्ते बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा देऊन लढत होते. त्यांच्यापैकी काही लोक महाड मुक्कामी रक्तानं नाहले होते. सकट सारखे मातंग समाजाचे नेते बाबासाहेबांची साथ सोडण्याच्या मनस्थितीत होते. खरं तर हा डाव काँग्रेसचा होता. बाबासाहेबांना तो हाणून पाडायचा होता. काँग्रेसनं इंग्रजांची फोडा आणि झोडा ही नीती अवलंबली होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या निशाणाखाली सर्व अस्पृश्य वर्ग एकवटतोय हे काँग्रेसला परवडण्यासारखं नव्हतं. कारण अस्पृश्यता निवारण हा ठराव कागदावरच का होईना काँग्रेसनं केला होता. आपल्याकडे अस्पृश्यच नाहीत तर मग ठराव केला त्याचं काय? अस्पृश्य नसतील तर हा पक्ष केवळ उच्चवर्णीयांचाच आहे हा जो समज होता त्यालाच बळकटी येईल. आणि म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांकडे जे अस्पृश्य एकवटले असतील त्यांना वेगवेगळी आमिष दाखवून काँग्रेसकडे वळवायचं. त्यांना धर्मांतर हे निमित्त मिळालं आणि त्यांनी बाबासाहेबांना सोडून जाण्यास सुरुवात केली. याच दरम्यान प्रथम निवडणूक झाली. 1935च्या रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट वा प्रतिनिधित्व कायद्यानुसार ही निवडणूक होणार होती आणि त्यात बाबासाहेब स्वतंत्र मजूर पक्ष या नावानं उतरले होते. हा पक्ष एका जातीचा वा धर्मापुरता मर्यादित नव्हता. समस्त कामगारांच्या भल्यासाठी झटणारा हा पक्ष होता. या पक्षाचे नेते बाबासाहेब आंबेडकर असले तरी अनेक अस्पृश्यांनी या पक्षात प्रवेश केला, उमेदवारी घेतली आणि निवडूनही आले. 1927 साली बाबासाहेब मुंबई कौन्सिलचे मेंबर होते, परंतु ते लोकनियुक्त नव्हते. सरकारनं नॉमिनेट करणं आणि जनतेनं निवडून देणं यात फरक असतो. बाबासाहेबांना आणि त्यांच्या 15 सहकाऱ्यांना स्वतंत्र मजूर पक्ष या नावानं विधिमंडळात निवडून दिलं होतं. बाबासाहेबांबरोबरच दादासाहेब गायकवाड, R.R. भोळे वगैरे मंडळी आमदार झाली होती. 2 वर्षापूर्वी येवले येथे धर्मांतराची घोषणा केल्यावर 31 मे 1936 रोजी एक ऐतिहासिक भाषण करून धर्मांतराची घोषणा करणारे बाबासाहेब राजकारणाच्या चरख्यात सापडले. नव्हे, त्यांनी ते स्वतःहून ओढवून घेतले, आमदार झाले आणि शासनाला एकापाठोपाठ निर्णय घ्यायला भाग पाडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमदार म्हणून कार्यरत असताना मुंबई सरकारला जेरीला आणण्याचं काम केलं. गुलामगिरीचं प्रतीक असलेली खोती पद्धती नष्ट करण्यासाठी सभा, संमेलनं, परिषदा घेतल्या. विधिमंडळात खोती विरुद्ध बिल आणलं. खोती पद्धती म्हणजे स्पृश्यांनी अस्पृश्यांवर लादलेली गुलामगिरी होती. ही गुलामगिरी नष्ट व्हावी असं वाटत असेल तर खोती पद्धतीचा नायनाट करणं अत्यावश्यक होतं. खोती वा खोत हा प्रकार प्रामुख्यानं कोकणात होता. इथले खोत अस्पृश्यांना हीन दिन वागवायचे. त्यांचं आयुष्य खोतांची चाकरी करण्यातच जात होतं. या चाकरीला कोणत्याही प्रकारची वैधानिकता नव्हती, कायदा नव्हता. म्हणून खोती पद्धतीला विरोध करणं आवश्यक ठरलं. हा विरोध संघटित व्हावा आणि स्पृश्य मंडळींचा पाठिंबा मिळणं आवश्यक होतं आणि म्हणूनच चिपळूण, देवरुख, कणकवली इत्यादी ठिकाणी परिषदा घेतल्या. खोती विरुद्ध जनमत तयार केलं आणि अखेर खोती पद्धत नष्ट केली. बाबासाहेब मुंबई विधानसभेत खोती विरुद्ध लढत होते तेव्हाच कामगार विरोधी काळा कायदा चर्चेला आला. या कायद्यानं कामगारांचा संप करण्याचा हक्क हिरावून घेण्यात आला होता. या कायद्याविरुद्ध कामगार जनमत तयार करणं आवश्यक ठरलं. तसे डॉक्टर बाबासाहेबांचे अनेक सहकारी या बिलाविरुद्ध होते. आंदोलनाचा दणका दिल्याशिवाय हे काळा बिल मागे घेतलं जाणार नाही हे जाणून 7 नोव्हेंबर 1938 रोजी मुंबई बंद ठेवण्यात आली. शहराचे सर्व रस्ते सुने सुने वाटू लागले, कारण या बंदला सर्व प्रमुख नेत्यांचा पाठिंबा होता. एका संघटनेनं बंद पुकारला की तो हाणून पाडायला दुसरी एखादी संघटना कंत्राट घेते, तसा तो काळ नव्हता. एकही प्रमुख नेता या बंदच्या विरुद्ध नव्हता. हा संप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली असला तरीही त्यात श्रीय डांगे, S.S. मिरजकर, परुळेकर, निमकर इत्यादी नेते सहभागी झाले होते. या कायद्याचं नाव जरी औद्योगिक कलह विधेयक हे असलं तरी त्यात कामगारांचा संप करण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला असल्यामुळे त्याला कामगारांच्या नागरिक स्वातंत्र्याच्या गळचेपीचा कायदा असंच म्हणणं युक्त ठरेल असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. विधिमंडळात जमनादास मेहता आणि डॉक्टर आंबेडकर यांनी सरकारला धारेवर धरलं. परंतु हे बिल पास करायचंच असं काँग्रेस सरकारनं ठरवल्यामुळे ते हाऊसमध्ये पास झालं. असं असलं तरी रस्त्यावर त्याचे दिंडवडे काढण्यात आले. 7 नोव्हेंबरचा तो संप सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर यशस्वी केला. या संपामुळे
डॉक्टर भीमराव आंबेडकर हे कामगार नेते म्हणून उदयाला आले. ते कामगारांचे कैवारी असल्याचं स्पष्ट झालं. एवढंच नव्हे तर देशभराच्या कामगारांशी त्यांचं नातं जुळलं. पुढे महाराज्यपालांच्या मंत्रिमंडळात त्यांना लेबर मेंबर म्हणून घेण्यात आलं. त्याची बीजेही याच संपात दिसून येतात. केवळ अस्पृश्यांसाठी लढणारे बाबासाहेब आता कामगारांच्याही प्रश्नावर लढू लागले. कामगारांची कोणती जात आहे हे त्यांनी पाहिलं नाही. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणं हे त्यांनी आपलं जीवित कार्य ठरवलं. बाबासाहेब सामान्य माणसासाठी झटत आहेत हे पाहून सामान्य माणूसही बाबासाहेबांना भजू लागला. त्याचं बाबासाहेबांवर अगाध प्रेम होतं. या प्रेमापोटीच त्यांची 50वी जयंती 14 एप्रिल 1942 पासून सुरू झाली आणि ती मुंबईतील प्रत्येक वसाहती, उपनगरातील सर्व वस्त्या, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, नगर वगैरे ठिकाणी दिवाळी साजरी होऊ लागली. या जयंती सभांमध्ये बाबासाहेबांवर स्तुतिसुमनं उधळण्याची एक प्रकारे शर्यत लागली होती. आचार्य मो वा दोंदे, बॅरिस्टर जयकर, MC राजा, श्री म माटे, पान राजभोज, केशवराव जेधे, बापूसाहेब गुप्ते, RR भोळे, गणपतराव नलावडे, पोपटलाल शहा यामध्ये आघाडीवर होते. त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे पोवाडे गायले. अनेक आठवडे जयंती साजरी करून जनतेनं बाबासाहेबांप्रती आपुलकी आणि प्रेम दाखवलं. त्यांच्या कार्याची स्तुती केली. त्याचप्रमाणे ब्रिटिशांनी सुद्धा बाबासाहेबांच्या कार्याची कदर करून त्यांना 2 जुलै 1942 रोजी महाराज्यपालांच्या कार्यकारी मंडळात घेण्यात आलं. महाराज्यपालांच्या कार्यकारी मंडळात 14 हिंदी तर 5 युरोपियन सदस्य होते. त्या 14 पैकी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे एक होते. डॉक्टर आंबेडकरांकडे लेबर खातं दिलं, कारण त्यांच्याच हाती कामगार सुखरूप राहतील व त्यांचं भवितव्य अबाधित राहील हे महाराज्यपालांना पटलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अथक परिश्रमानं आपल्या वेगवेगळ्या संकल्पना राबवून महाराज्यपालाच्या विश्वासाला पात्र ठरले. डॉक्टर भीमराव आंबेडकर एक अस्पृश्य माणूस. त्याला शिक्षण, प्रतिष्ठा, मान सन्मान यापासून काही योजनेत दूर ठेवलं होतं. अवमानाचं विष पचवून शिपुर्ड्यांचाही तिरस्कार सहन करत आपल्या ज्ञाती बांधवांची, दलितांची, पीडितांची, श्रमिकांची सेवा करत करत एका अत्युच्च पदाला ते पोहोचले. महाराज्यपालांच्या कार्यकारी मंडळातील सदस्य बनले. ही बाब साधी नव्हती. बाबासाहेब मजूर मंत्री झाले आणि त्यांनी फार दूरचा विचार करून काही निर्णय घेतले. त्यातला एक महत्वाचा निर्णय म्हणजे कामगार विनिमय केंद्र किंवा एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना. महाराज्यपालांच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य असताना बाबासाहेब गांभीर्यानं विचार करत होते तो उच्च शिक्षणाचा. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची काही प्रमाणात जबाबदारी सरकारनं घेतली होती, परंतु उच्च शिक्षण नाममात्र होतं. हे उच्च शिक्षण देण्यासाठी एज्युकेशन संस्था निर्माण करून त्यामार्फत महाविद्यालयीन शिक्षण देणं आवश्यक होतं. त्यासाठी बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली आणि 1946 सालीच आनंद भवन, बुद्ध भवन या इमारती घेऊन त्यात सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स हे महाविद्यालय सुरू केलं. मुंबई येथील तरुणांच्या उच्च शिक्षणाची त्यांनी व्यवस्था केली. कालांतरानं त्यांनी औरंगाबाद इथे मिलिंद महाविद्यालय स्थापन केलं. मराठवाड्यात त्यांनी सुरू केलेलं शैक्षणिक कार्य एवढं फोफावलं की लवकरच त्यांचं नियंत्रण करण्यासाठी एका विद्यापीठाची आवश्यकता भासली. 1947 साली भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांनी राजसत्ता सोडली, परंतु सत्तेवरली आपली पकड सैल होऊ दिली नाही. महाराज्यपाल जाऊन तिथे पंतप्रधान आला, परंतु राजकारणाचा ढाचा हा ब्रिटिश धार्जिनात झाला. 1947 नंतर सर्वपक्षीय मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं. या पहिल्या मंत्रिमंडळात बाबासाहेबांचा समावेश झाला. स्वतंत्र भारताचे ते पहिले विधिमंत्री झाले. 1947 साली भारत स्वतंत्र झाला असला तरी राजाचं स्वरूप, राज्याचं संविधान हे सगळे सोपस्कार होणार होते. राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली, परंतु या समितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समावेश होऊ नये म्हणून दारच काय खिडक्या सुद्धा बंद करण्यात आल्या होत्या. बाबासाहेबांना या संविधान समितीत काम करायचं होतं, परंतु त्यांचा नाईलाज झाला. काँग्रेसवाल्यांनी त्यांना प्रत्येक ठिकाणी विरोध केला. अखेर पश्चिम बंगाल येथील नामशुदांचे नेते जोगेंद्र मंडल यांच्यामुळे घटना समितीत त्यांचा समावेश झाला. बाबासाहेबांना आनंद झाला, परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही.
कारण हा भाग पूर्व पाकिस्तानात गेल्यामुळे प्रतिनिधित्व संपुष्टात आलं। अखेर बॅरिस्टर जयकर यांच्यासारख्याने पुढाकार घेऊन बाबासाहेबांना घटना समितीचं सदस्य केलं। बाबासाहेब 100 लोकांपैकी एक होते, परंतु प्रत्यक्ष मसुदा समितीची स्थापना झाली तेव्हा या समितीनं डॉक्टर बाबासाहेबांना उपसमितीमध्ये समाविष्ट करून घेतलं। काही दिवसांनी ते त्या उपसमितीचे चेअरमन झाले। थोडक्यात ज्याला खिडक्या दारं बंद करण्यात आली त्यालाच संविधानाचा मनोरा निर्माण करावा लागला। बाबासाहेबांनी तो अथक परिश्रमानं पार पाडला। डॉक्टर बाबासाहेब हे संविधान समितीचे अध्यक्ष झाले। त्यांना काही सहकारी देण्यात आले, परंतु एक BN राव सोडले तर इतरांनी विशेष असं सहकार्य केलं नाही। एवढी मोठी जबाबदारी एकट्या डॉक्टर आंबेडकरांनी स्वीकारली त्याबद्दल नोव्हेंबर 1949 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी कृतज्ञता व्यक्त केली। बाबासाहेबांनी मात्र या संधीचं सोनं केलं आणि त्यांना अभिप्रेत असलेली घटना त्यांनी सादर केली। पहिली बाब म्हणजे त्यांनी मनुसंहिता नाकारली आणि त्या ठिकाणी तथागताचा विचारांची प्रतिष्ठापना केली। संविधानाचा गाभा आणि प्रस्तावना ते अखेरचं कलम यापर्यंत त्यांना बुद्धाचा विसर पडला नाही। बुद्धाला अभिप्रेत असलेली समता, स्वातंत्र्य आणि विश्वबंधुत्व यांच्या आधारावरील ही घटना म्हणजे एक चमत्कार आहे। घटना समितीत प्रत्येक कलमावर चर्चा होत असताना समर्पक उत्तर देण्याचं काम घटना निर्माता म्हणून त्यांनाच करावं लागलं। त्यांना घटनेचे शिल्पकार असंच म्हणण्यात येऊ लागलं। उपराष्ट्रपती बसतात तेथील सिंहासनाच्या वरील भागातील कोरलेला गाथा, राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र, पार्लमेंटमधला अशोक हॉल, नोटांवरील गर्जना करणारे 3 सिंह, राष्ट्रफूल कमळ वगैरे बाबींवरून एक लक्षात येईल की बाबासाहेब सारखा विचार करत होते ते तथागताच्या बुद्ध धम्माचा। 1947 साली स्वतंत्र भारताच्या नेहरू मंत्रिमंडळात बाबासाहेब कायदा मंत्री होते। त्यांना नियोजन खातं दिलं जाईल असं नेहरूंनी सांगितलं होतं। नेहरू हे स्वप्नील होते, व्यवहारी नव्हते। बाबासाहेबांना देशाची आर्थिक घडी बसवण्यासाठी नियोजन करायचं होतं। तरुण वयात प्रॉब्लेम ऑफ रुपी सारखा प्रबंध लिहिणाऱ्या आणि पुढे पुढे प्रगल्भ झालेल्या बाबासाहेबांना नियोजन खातं दिलं असतं तर आज वेगळंच चित्र निर्माण झालं असतं। याच वेळी समस्त भारतीय स्त्रियांची उन्नती साधणारं हिंदू कोड बिल मांडलं गेलं। हे बिल संमत करू अन्यथा राजीनामा देऊ असं म्हणणाऱ्या नेहरूंनी त्या बिलाच्या चिंधड्या केल्या। खुर्ची सोडण्याचं धैर्य नेहरूंना झालं नाही। 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत नेहरूंनी दुटप्पी भूमिका घेतली। हिंदू कोड बिलाचा विरोध करणाऱ्या काटजू यांना संसदेवर निवडून आणलंच, परंतु त्यांना त्याचं बक्षीस म्हणून गृह खातंही दिलं। नेहरूंनी आपली फसगत केली हे लक्षात आल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खुर्चीवर लाथ मारली। खुर्चीपेक्षा समस्त स्त्रियांच्या उन्नयाला त्यांनी महत्व दिलं। एखाद्या प्रश्नावर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा वस्तुपाठ बाबासाहेबांनी दिला। बाबासाहेब ज्या खुर्चीत बसायचे त्या खुर्चीची शान वाढायची। त्या खुर्चीवरून ते उतरले की ती खुर्ची मातीमोल व्हायची। कोणतीही खुर्ची त्यानं मोठं करू शकत नव्हती। त्यांच्यासमोर सर्वच खुर्च्या खुज्या ठरायच्या। बाबासाहेबांनी खुर्चीवर लाथ मारली आणि आंबेडकरी समाजात स्वाभिमानाचे, अस्मितेचं पीक आलं। मधल्या काळात बाबासाहेबांची प्रकृती खालावली होती। मुंबईला डॉक्टर मालवणकर यांच्याकडे ते उपचारासाठी जात होते। इथेच त्यांची डॉक्टर शारदा कबीर यांच्याशी ओळख झाली। या काळात बाबासाहेबांची देखरेख करण्यासाठी एका डॉक्टरची आवश्यकता होती। डॉक्टर शारदा कबीर यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि त्याचं पर्यवसान म्हणजे त्यांच्या विवाहात झालं। डॉक्टर कबीर यांनी बाबासाहेबांची सेवा केली, वेळच्या वेळी औषधोपचार केले। डॉक्टर शारदा कबीर अर्थात डॉक्टर सविता आंबेडकर पुढे हजारोंच्या माईसाहेब म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या। 1952ची सार्वत्रिक निवडणूक आली। त्याआधी बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता। खरं तर 26 जानेवारी 1950ला भारताला संविधान देऊन लोकशाहीची प्रस्थापना करणाऱ्या बाबासाहेबांविरुद्ध कोणत्याही पक्षानं उमेदवारी करायला नको होती। देशाच्या घटनेचा शिल्पकार निवडणुकीत उभा राहतोय म्हटल्यावर त्याला बिनविरोध निवडून आणायला हवा होता। परंतु गांधीजी आणि त्यांच्या काँग्रेस बरोबर आयुष्यभर लढा देणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांना पाडण्यासाठी काँग्रेसनं हर तऱ्हेचे प्रयत्न केले। अमेरिकेचा संविधान निर्माण करता पूज्य ठरवला जातो, त्याचं उचित स्मारक बांधलं जातं, परंतु
भारतीय संविधानाच्या निर्मात्याला केवळ तो शूद्र आहे म्हणून नाकारला गेला. खरं तर ही घटना लिहायला भारतात कोणीही तयार नव्हता. बॅरिस्टर जयकर, बॅरिस्टर सप्रू आणि डॉक्टर आंबेडकर हे तीनच लायक होते. पहिल्या दोघांनी नकार दिल्यावर एका अस्पृश्याला हे काम देण्याऐवजी परदेशीय घटनातज्ञ धुंडाळण्यात आले. अखेर डॉक्टर आंबेडकरांसारखा घटनातज्ञ तुमच्याकडे असताना परदेशांकडे डोळे का लावता असं परदेशांनी सांगितल्यावर ती जबाबदारी बाबासाहेबांवर येऊन पडली. 1952च्या निवडणुकीत बाबासाहेबांना काँग्रेस पक्ष आणि टिळकांचा शिष्योत्तम श्री डांगे यांनी पाडलं. डांगे हे कम्युनिस्ट असूनही आपण ब्राह्मण आहोत आणि आपल्या जाणव्याची शपथ घालून बाबासाहेबांची मतं त्यांनी कुजवली. बाबासाहेब पडले आणि तेही पडले. याच इतिहासाची पुनरावृत्ती भंडारा येथील एका पोटनिवडणुकीत झाली. तिथे काँग्रेसचे उमेदवार बोरकर यांनी बाबासाहेबांना पाडलं खरं, परंतु स्वतःही लोकसभेतल्या खुर्चीत बसले नाहीत. खुर्चीत बसण्याआधीच त्यांना मृत्यूनं गाठलं होतं. 1952 आणि 1954ला पराभव झाल्यानंतर बाबासाहेब पुन्हा एकदा अंतर्मुख झाले. त्यांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन ऐवजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष स्थापनेचा इरादा जाहीर केला. त्यासाठी त्यांनी भारतीय जनतेला खुलं पत्र तर दिलंच, परंतु देशातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांपर्यंत ही संकल्पना नेली. डॉक्टर राम मनोहर लोहिया, एस.एन. जोशी, आचार्य अत्रे वगैरे लोकांना पत्र दिली, परंतु त्या पक्षाची स्थापना होण्याआधीच बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष बाबासाहेबांच्या संकल्पनेतला असला तरी तो त्यांनी आपल्या हयातीत निर्माण केला नाही. काही मंडळी बाबांच्या संकल्पनेचा दुरुपयोग आपल्या राजकारणासाठी करतात, परंतु ते हे विसरले की पक्षाची स्थापना 3 ऑक्टोबर 1957ला झाली आणि बाबांचं महापरिनिर्वाण दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी झालं होतं. बाबासाहेबांचं खरं जीवित कार्य हे तथागताचा धम्म स्वीकारणं आणि आपल्या लाखो बांधवांना स्वीकारायला लावणं हेच होतं. त्यासाठी त्यांना प्रथम धम्म संस्था हवी होती. आधी धम्म आणि मग त्याच्या संवर्धनासाठी संस्था असा प्रकार नको होता. कारण बुद्धाचा धर्म चांगला असूनही केवळ सुसंघटित यंत्रणेच्या अभावामुळे बौद्ध धर्म भारतातून नष्ट झाला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून बाबासाहेबांनी 1954 साली दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संघटनेची स्थापना केली. तिचे तळहयात अध्यक्षपद त्यांनी आपल्याकडेच ठेवलं होतं. 1954 साली बौद्ध महासभेची स्थापना केली. 1955 साली भारत सरकारनं गौतम बुद्धाची 2500वी जयंती साजरी करण्याचं ठरवलं. या जयंती कालखंडात बौद्ध धम्माची दीक्षा घेऊ असं बाबासाहेबांनी ठरवल्यानंतर 23 मे 1956 ही तारीख आणि मुंबई हे शहर मुकरर करण्यात आलं. बौद्ध धर्माच्या इतिहासात मुंबईला तसं महत्व नाही. उदाहरणार्थ बोधगया, सारनाथ. मुंबई ही डॉक्टर बाबासाहेबांची कर्मभूमी. प्रसिद्धी माध्यमं आणि कार्यकर्त्यांचं जाळं यामुळे मुंबई ठरवली. बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली ती वैशाख पौर्णिमेला म्हणजे मे महिन्यात. यावरही वाद होऊ लागला. दी इझन्स ऑफ बुद्धिझम लेखक P.L. नरसू या ग्रंथात ही ज्ञानप्राप्ती पाऊस ओसरल्यानंतर म्हणजे दिनांक 13 ऑक्टोबरला झाली. हे खगोलशास्त्राच्या आधारे पटवून देण्यात आलं. नागपूरचे वामनराव गोडबोले यांनी बाबासाहेबांना कळवलं की नागपूर आणि 13 ऑक्टोबर हीच तारीख अंतिम करा. नागपूर हे नाग लोकांचं शहर आणि इथल्या नागाचे हिंदू संस्कृतीशी घनघोर युद्ध झालं हे सगळं आठवून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर ही तारीख नागपूर हे शहर नक्की केलं. अट एकच होती आणि ती म्हणजे किमान 1 लाख लोकांनी धम्मदीक्षा घ्यावी. बाबासाहेबांनी ठरल्याप्रमाणे 14 ऑक्टोबरला धम्मदीक्षा घेतली. ही धम्मदीक्षा त्यांनी महास्तवीर भिक्खू चंद्रमणी यांच्या हस्ते घेतली आणि त्यानंतर स्वतःच उपस्थितांना आवाहन केलं. बाबासाहेबांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि एकाच वेळी 5 लाख लोकांनी हिंदू धर्म त्याज्य ठरवून बौद्ध धर्मात प्रवेश केला. बाबासाहेबांच्या बरोबर माईसाहेब यांनीही दीक्षा घेतली, परंतु बाबासाहेबांचे जे राजकीय सहकारी होते त्यांनी धम्मदीक्षेला विरोध केला. दादासाहेब गायकवाड, कांबळे, आवळे, खोब्रागडे या सगळ्यांना 1957च्या सार्वत्रिक निवडणुका व्हायच्या आधी धर्मांतर करायचं नव्हतं. भंडारी यांनी विरोध केला आणि बाबासाहेबांच्या बरोबर धर्मांतर नाही केलं तरी चालेल, परंतु त्यांना विरोध करू नये ही भूमिका उंटखाना इथल्या बैठकीत घेण्यात आली
आणि ती मान्य करण्यात आली. अखेर राजकीय प्रमुख सहकाऱ्यांशिवाय बाबासाहेबांनी 2500 वर्षानंतर धम्मचक्र फिरवलं. नागपूर महानगरपालिकेनं दिलेलं मानपत्र त्यांनी स्वीकारलं आणि चंद्रपूर येथील धम्मदीक्षेला ते निघाले. डॉक्टर बाबासाहेब 16 डिसेंबर 1956 म्हणजे 2 महिन्यानंतर मुंबई इथे मोठा दीक्षा समारंभ घेणार होते. भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते कामाला लागले होते. चंद्रपूरवरून दिल्ली आणि दिल्लीवरून काठमांडू येथील धम्म परिषदेला ते सपत्नीक हजर राहिले. तिथलं त्यांचं भाषण फारच गाजलं. बाबासाहेब मुंबईतील 16 डिसेंबरच्या धम्मदीक्षेकडे नजर ठेवून होते. लोकांचा सहभाग त्यांना सुखवत होता. राजकीय सहकाऱ्यांचा बहिष्कार त्यांना डागण्यात येत होता. मी सवलती मिळवल्या त्या माझ्या खिशात आहेत. जर त्या गेल्या तर पुन्हा मी त्या मिळवून देईन असं बाबासाहेब सांगत होते. परंतु 2-3 महिन्यावर आलेली निवडणूक आणि त्या आधारे मिळणारी खुर्ची त्यांच्या राजकीय सहकाऱ्यांना खुणावत होती. अखेर बाबासाहेबांच्या आयुष्यात 16 डिसेंबर 1956 हा दिवस उजाडलाच नाही. 6 डिसेंबरलाच त्यांचं महापरिनिर्वाण झालं. दिल्ली येथील घरात दिनांक 5 डिसेंबरला रात्री त्यांचं झोपेतच निधन झालं. निधन व्हायच्या क्षणापर्यंत ते बुद्ध अँड हिज धम्म आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संदर्भात पत्रव्यवहार करत होते. म्हणजे त्यांचं आयुष्य धम्म आणि राजकारण यात गुंतलेलं होतं. राजकारणापेक्षा धम्मकारणाला मी जास्त महत्व देतो असं म्हणून त्यांनी बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ लिहिला. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी मुंबईत येऊन थडकली आणि एकच हाहाकार माजला. जो तो हे झालंच कसं हा एकमेव प्रश्न विचारत होता. बातमीचं खरेपण जाणून घेण्यासाठी पावलं राजगृहाकडे वळली होती. डोळ्यात अश्रूंच्या धारा, माय बहिणी धाय मोकलून रडत होत्या. त्यांच्या कडेवर तानी बाळ होती. त्या सगळ्यांची माय बाबासाहेब आंबेडकर यांचं खरोखरच महानिर्वाण झालं होतं. वातावरणात स्मशान शांतता होती. त्यांचा अंतिम विधी दादर इथल्या स्मशानभूमीत झाला. त्यांचं प्रेत धडाधडा पेटत होतं आणि त्या धगीत त्यांनी अस्पृश्यांसाठी दिलेल्या लढ्याचा इतिहास लोकांच्या डोळ्यासमोर पुन्हा जिवंत होत होता.